बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये कथित स्त्रीबीज प्रकरणामध्ये मोठी कारवाई झालेली आहे। डॉक्टर अमोल पाटील यांना अटक करण्यात आली आहे। सरोगेट माता एजंट म्हणून काम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय स्त्रीबीज तस्करीचा संशय व्यक्त केला जातोय। बदलापूर इथून हे रॅकेट चालत होतं अशी प्राथमिक माहिती आहे। IVF सेंटरच्या नावाखाली व्यवसाय सुरू होता असाही आरोप आहे। संबंधित केंद्राच्या नोंदीची सखोल तपासणी सुरू आहे। संशयित एजंट्सची चौकशी केली जाते। या रॅकेटचे आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय दुवे तपासले जात आहेत। सध्याची बातमी अशी की एक डॉक्टर अटकेत आहे। डॉक्टर अमोल पाटील असं त्याचं नाव। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण बोलूया। लक्ष्मण, काय अपडेट? या सुवर्ण या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर हे स्त्री ब्रीज प्रकरण जे आहे ते आता राज्यभर गाजताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचं नाशिक कनेक्शन जे आहे ते देखील गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आलेलं होतं। ज्या डॉक्टर अमोल पाटीलला अटक करण्यात आलेली आहे त्या डॉक्टर अमोल पाटीलचं जे मुख्य IVF सेंटर आहे ते नाशिकला होतं आणि त्या नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची परवानगी घेऊन त्यांनी नाशिकमध्ये IVF सेंटर सुरू केलेलं होतं। मात्र नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या परवानगीच्या आडून त्याने ठाण्यामध्ये एका फ्लॅटमध्ये अशा पद्धतीचं एक IVF सेंटर चालू केल्याचा संशय होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती। मात्र या कारवाईमध्ये पुढे नेमकं काय होतं याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। मात्र यामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की हे जे डॉक्टर अमोल पाटील IVF सेंटर चालवत होता हे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित होतं आणि त्या ठिकाणून स्त्रीबीजाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात होती अशा प्रकारचा संशय जो आहे तो देखील या प्रकरणामुळे समोर आलेला आहे। आपण जर बघितलं या प्रकरणाकडे तर अमोल पाटील आणि त्यांची पत्नी त्या डॉक्टर पाटील हे दोघेही या सगळ्या प्रकरणामध्ये सहभागी आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या काही महिलांशी जवळीक करणं, त्यांच्याकडनं त्या स्त्रीबीज जे आहे ते कमी दरामध्ये म्हणजे काहीतरी पैसे क्षुल्लक पैसे द्यायचे आणि त्यांच्याकडनं ते तयार करून घ्यायचं आणि नंतर कोट्यवधी रुपयांना त्याचा व्यवहार करायचा असं हे सगळं रॅकेट चालवलं जात होतं। मात्र आता या सगळ्या रॅकेटचा भांडाफोड झालेला आहे। त्यामुळे डॉक्टर अमोल पाटील याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्या अटकेमध्ये पोलीस तपासामध्ये नेमकं काय काय समोर येतं हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की लक्ष्मण, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। महत्त्वाची बातमी आहे। राज्यसभेसोबत दोन्ही आघाड्यांचं वेट अँड वॉचची भूमिका दिसते। अर्ज दाखल करायला एकच दिवस बाकी आहे तरी उमेदवारी यादी प्रलंबितच आहे। शरद पवारांना उमेदवारी देण्यावरून महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याचं दिसतंय। त्यामुळे अद्याप घोषणा झालेली नाहीये। राज्यसभेच्या एकमेव जागेवर सेना काँग्रेससह पवार गट दावा करताय। राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा हवाला देत काँग्रेसकडून दावा कायम आहे तर सेनेचाही राज्यसभेकरता आग्रह आहे। दुसरीकडे मवियाच्या भूमिकेवर भाजप नवा डाव टाकण्याची चिन्ह आहेत। शरद पवारांना उमेदवारी दिली नाही तर भाजप 5वा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे। पवार उमेदवार नसल्यास भाजपचे 5 तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी 1 उमेदवार राज्यसभा लढणार अशी सूत्रांची माहिती मिळते। मनसेनं आज पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक बोलावली आहे। सकाळी 11 वाजता राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर ही बैठक होणार आहे। या बैठकीत मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त चर्चा होईल असं कळतंय। येत्या 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन आहे। या बैठकीला मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित असतील। वर्धापन दिनासोबतच बैठकीत पक्षाच्या अनेक नव्या उपक्रमांवरही चर्चा होईल। मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ राहणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाकरता अर्ज दाखल केले जाणार आहेत। स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यामुळे मनसेची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 स्वीकृत नगरसेवक झालेत। यापैकी 1 नगरसेवक मनसेचा व्हावा अशी मनसेची अपेक्षा होती। त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पद न दिल्यामुळे काही प्रभाग समितीचे अध्यक्षपद ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला देण्यात येणार होते। आता प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहणार आहे। राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याकरता केवळ एकच दिवस शिल्लक आहे आणि असं असताना महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण याबाबत अजून काहीही निश्चिती झालेली नाही। याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे मातोश्रीवर गेलेले होते। त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली असं कळतंय। पवारांनी राज्यसभेवर जावं असा आग्रह असल्याचं जयंत पाटील म्हणाले। राज्यसभेची उमेदवारी कुणाला द्यायची हे आज उद्यामध्ये ठरवू असंही ते म्हणाले।
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल जाहीर करण्यात आलाय. AIBनं हा अहवाल जाहीर केला जो 22 पानांचा आहे. अजित पवारांचं विमान झाडाला धडकल्याचं या अहवालात म्हणण्यात आलंय. AIBच्या या अहवालावर रोहित पवारांसह जय पवार यांनी शंका उपस्थित केली आणि आता छगन भुजबळ सुद्धा या अहवालावर आश्चर्य व्यक्त करतायत. विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं काहीतरी नुकसान झालेलं दिसलं असतं असा सवाल भुजबळांनी केला. परंतु हे संपूर्ण चुकीचंच आहे. पायलटच्या सीटवर पायलटच बसले पाहिजेत आणि त्यांनी न झोपता जे आहे पूर्णपणे विमानाचा जो आहे ताबा घेऊन त्याप्रमाणे ते विमान चालवलं पाहिजे. तर तो मालक जर अशा रीतीने जर झोपला असेल तर हा निष्काळजीपणा आणि माजोरीपणा आहे, त्याच्यावर कारवाई करायला लागेल. तर त्या विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते, मीडियाचे लोक जमले होते. ते कुणीही असं म्हणत नाही की तिथे काही झाडाला आदळलं वगैरे. त्याच्यामुळे मलासुद्धा आश्चर्य वाटलं, कुठल्या झाडाला आदळलं. एकही मनुष्य तिथे असा भेटला नाही की तो बोलला की झाडाला आदळलं. कुणीतरी ते बघितलं असेल ना, मग कुठल्या तर ते झाडाचं नुकसान पण झालं असेल थोडंफार. आमदार रोहित पवार आत्ता 11 वाजता सकाळी पत्रकार परिषद घेत आहेत. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात प्राप्त झालेल्या अहवालावर ते यावेळी सविस्तर बोलतील असं वाटतंय. या अपघाताचा अहवाल 28 फेब्रुवारीला आलाय, त्यामुळे रोहित पवार सोमवारी खरं तर पत्रकार परिषद घेणार होते, पण काही कारणामुळे त्यांना उशीर झाला. ती पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आणि आता ते 11 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. अपघातासंदर्भात काही नवीन आणि महत्त्वाची माहिती त्यांच्याकडे आहे का आणि ती त्यांना पत्रकार परिषदेत द्यायची आहे का, हेही बघावं लागेल. बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापुरातील इंगळी या गावात विहिरीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना पोकलेन थेट विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना CCTVमध्ये कैद झालेली आहे. विहिरीमध्ये भराव टाकण्याचं काम पोकलेनद्वारे सुरू होतं, मात्र यावेळी ऑपरेटरला अंदाज न आल्यानं पोकलेन थेट विहिरीतच कोसळली आहे. यामध्ये पोकलेनचं मोठं नुकसान झालेलं आहे. या चालक सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे. पोकलेननं विहिरीतला भराव काढण्याचं काम सुरू होतं, पण ऑपरेटरला अंदाज आला नाही आणि तो पोकलेन सकट विहिरीमध्ये कोसळलेला आहे. त्यामुळे त्यालाही दुखापत झालेली आहे, तोही जखमी आहे आणि पोकलेनचं सुद्धा नुकसान झालंय.